नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आमच्या एक सबस्क्रायबर आहे, त्यांचं मला 2-3 वेळेस कमेंट आली, दादा तुम्ही तुमचं खरं उत्पन्न सांगा, शेळी पालनामधून तुम्हाला किती उत्पन्न होतं आहे. तर असं सांगा की बाबा आम्हाला वर्षामध्ये इतकं इतकं उत्पन्न तुमच्या शेळी पालनामधून होतं आहे. बरोबर आहे, आणि प्रश्न विचारला त्याचा पण राग नाही, कारण की कमेंट तुम्ही करायलाच पाहिजे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत मला काय वाटतं, तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करायला पाहिजे, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटतं आणि मी त्या तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच, जर तुम्ही कमेंट नाही केली तर मला व्हिडिओ कशावर बनवायचा आणि तुम्हाला कशावर माहिती द्यायची याचं पण समोर म्हणजे विचार पडतोय की आता व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आपण बनवायला पाहिजे, कोणत्या याच्यावर बनवायला पाहिजे. त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त असे प्रयत्न करत जा की जेणेकरून मला व्हिडिओ शेअर करता आला पाहिजे तुमच्यापर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही काय करत जा मित्रांनो, नक्कीच कमेंट करत जा. तर मित्रांनो, विषय बरोबर आहे त्यांचा, किंवा तुमच्याकडे इतके इतके शेळ्या आहेत तर इतके इतके शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती, समजा वार्षिक नफा तुम्हाला किती राहतो. तर मित्रांनो, चला आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पण टाकला, समजा व्हिडिओ शेअर केला होता आपण की आपल्या शेळ्यांचं इतके इतके शेळ्या आहे आणि इतके इतके शेळ्यापासून आपल्याला इतकं इतकं इन्कम होतोय एक 14-15 महिन्यामध्ये. असं पण आपण व्हिडिओ शेअर केला होता, पण त्यांनी दादांनी बघितलं नसेल. तर चला आपण परत एकदा तुम्हाला आपल्या शेळी पालनाचं, आपल्याकडे किती शेळ्या आहेत आणि डिटेल 15 महिन्याचं उत्पन्न किती आहेत याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याकडं जर म्हणलं तर मोठ्या शेळ्या ह्या 5 आहेत, आणि ही बघा, ही पाट आहे ती समोरची, तर ती पाट दुसऱ्यानं म्हणजे पहिल्यानं एकदा वेली आहे आणि आता दुसऱ्यानं गाभण आहे. तर तिचा विषय सोडून द्या, आपण 5 शेळ्याचा तुम्हाला सुटेसूट आणि तुम्हाला कळणं असा हिशोब मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या 5 शेळ्यांना 6 महिने अगोदर मित्रांनो, 6 महिने 7-8 महिने झाले, समजा 7-8 महिने अगोदर या शेळ्यांनी आपल्या गोठ्यावरती 2-2 पिल्लं दिली होती. आता त्याच्यामधील तुम्हाला सांगतो, ही एक पाट आहे, 2 नंबरची ही पाट, 3 नंबरचा तो बोकड मोठा बसलेला. तर हे 3 राहिलेत आणि 3 म्हणजे 3 राहिलेत, आणि आपण एका शेळीने एकच दिलं होतं बरं का. खरं सांगायचं म्हणजे हा जो बोकड दिसतोय तर हो, हा लंगड्या शेळीचा आहे, तर तिनं एकच दिलं होतं. आणि परत दुसऱ्याने 2-2 दिली होती, असे 4 शेळ्यांना 8 पिल्लं दिली होती. तर त्याच्यामधलं आपण हे 2 पाठी आहेत आणि हा बोकड आहे, आणि 5 पिल्लं आपण विकलेले आहेत. त्याच्यामधला सोन्या नावाचा बोकड आपला जो होता, तर ती शेळी विकलेली आहे आपण. 5 शेळ्यामधून आता 4 शेळ्या आपल्याकडे मोठ्या आहेत. ती शेळी म्हातारी, थोडं वय झालं होतं, तिला विकून टाकला. तिचा एकच सोन्या नावाचा बोकड होता, तर तो बोकड गेला 14,100 रुपयाला, एकच बोकड. त्याच्यानंतर छोटा एक बोकड होता, तो गेला 5,000 रुपयाला, म्हणजे किती झाले 19,100 रुपये. सुटे हिशोब सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर 3 बोकड होते आपल्याकडं, 3 बोकड विकले 21,000 रुपयामध्ये, म्हणजे 19 आणि 21 40,000 रुपये. 40,000 रुपयाची इन्कम. हा बोकड जर आज काढला विक्री तर 20,000 रुपये, 20,000च्या समोर जाणार आहे. सरासरी 20,000 रुपये धरा, 25,000पर्यंत त्याचे पैसे येणारे. 20,000 रुपये धरा, 60,000 रुपये. 60,000 रुपये या पाठी जर आता विक्री काढल्या मित्रांनो, हे पाठ गाभण आहे, त्या 8,000 रुपयाला 16,000 रुपये यांचे येतात. म्हणजे 60 आणि 16 70, 75,000 रुपये, 76,000 रुपये.
सरासरी मित्रांनो 76 ते 80,000 रुपये आपला फक्त एका वेताचा 5 शेळ्यापासून मिळणारा इन्कम आहे. आता याच्यामध्ये 6 महिन्याला वेती शेळी आता परत त्याच्यानंतर वेलेला आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला. हे बघा ते डॉन पहा, ते दोन डॉन बोकड आहेत. ते एक लाल आहे, लाल शेळीचा बोकड आहे, बसली ती पाठी पलीकडे बसलेली लाल शेळी, तिचा बोकड एकच आहे. झालं ह्या शेळीचे पाठ बोकड आहे ते तिथं आहे समोर. त्याच्यानंतर या लांगड्या शेळीचा बोकडची हे सॉरी पाठी, म्हणजे 1 2 3 4 5 आपल्याकडं पिल्लं सध्या विक्री आहे. ती होंडीचा बोकड एक आहे. विक्री म्हणजे विकायला नाही आले. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एक, आता याच्यामध्ये 3 बोकड आणि 3 पाठी आपल्याकडे एक्स्ट्रा विकण्यासाठी आहेत, म्हणजे पुढं चालू ना ह्याच शेळ्यामधले. आणि ती जी पाठ आहे तर त्या पाठीचं आपण परत एक बोकड विकायचं असतं. मला सांगायचं राहिलं त्या पाठीचं एक बोकड होता, तो बोकड विकला आपण 8,000 रुपयामध्ये. म्हणजे 76 आणि 8 म्हणजे 84,000 रुपये. 84,000 रुपयेच्या नंतर मित्रांनो हे जे पिल्लं आहेत आता 1 2 3 4 5 6 हे 6 पिल्लं आता ही खूप दुसऱ्या नंबरची आहे. म्हणजे यांना सरासरी 15 महिन्यामध्ये आता हे 1-2 महिन्यामध्ये आपण समजा यांना विकू शकतो. 2 अडीच 3 महिने धरा, पाठी तर विकणारच नाही आपण, बोकड विकणार आहे. हे बोकड आता सध्याला जर म्हणलं तर 5-5 6-6 हजाराचे 6-6 हजार रुपयाचे आहेत. 3-3 महिन्याचे बोकड आहे, ते तयार आहे. 6-6 हजार रुपये म्हणलं तर 12,000 रुपये. मित्रांनो सरासरी एका खोपेचं विचार जर केला 6 महिन्यामध्ये 5 शेळ्यापासून तुम्हाला 90,000 रुपये इन्कम 100% आहे. एकच खोप धरली मी. 2 खोप जर म्हणलं तर 9 2 18 जवळपास 2 लाख रुपये तुम्हाला 5 शेळ्यापासून 15 महिन्यामध्ये इन्कम भेटतं आहे. आता तुम्ही मग समजू 15 महिन्यामध्ये 15 महिने कसे धरावं लागतात. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की बाबा 15 महिन्यामध्ये एकच बोकडा एकच खोपेला तेवढं तुम्ही धरा ना, धरण्याच काय अडचण आहे आपल्याला, तेवढं इन्कम होतं आहे. मित्रांनो मी तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा नाही, पॉझिटिव्ह करण्याचा विचार मंच तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला चांगला अनुभव देतोय की बाबा तुम्ही जेणेकरून शेळीपालन व्यवसाय करावं आणि चांगला धंदा करून त्याच्यामधून काहीतरी आपल्याला इन्कम घ्यावं. याच्यामुळे मी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय. फक्त तुम्ही जे काय आहेत समजा आपले सबस्क्रायबर सगळे चांगले आहेत आणि सपोर्ट जास्त करा. मित्रांनो आपल्याला फालतू व्हिडिओ बघितल्यापेक्षा तुम्ही असे बघा की तुमचा काहीतरी त्याच्यापासून फायदा होईल आणि तुम्ही काहीतरी 4 पैसे त्याच्यामधून कमवसाल. आणि असेच व्हिडिओ आपले तुम्हाला शेअर करत असतो मी की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी माहिती भेटून तुम्ही त्यातून 4 पैसे कमवले पाहिजे. शेतीबरोबर शेळीपालन हा खूप सगळ्यात सर्वोच्च व्यवसाय आहे मित्रांनो. त्याच्यामुळं जर म्हणलं 5 शेळ्या जर तुम्ही सांभाळल्या तर 15 ते 16 महिन्यामध्ये तुमचं सरासरी 2 लाख रुपये इन्कम या 5 शेळ्यापासून होतं. आज विचार करा मित्रांनो, 15 महिन्यामध्ये जर तुम्ही 2 लाख रुपये इन्कम करत असाल तर तुम्हाला सरासरी महिना काय पडू शकतो. 5 शेळ्यापासून 12 ते 13,000 रुपये महिना तुम्हाला 100% पडू शकतो. त्याच्यामध्ये 10,000 रुपये धरा सरासरी. शेती करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. 10,000 रुपये महिन्यानं दुसरीकडे 12 तास काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये आपलं शेती बघून शेळीपालन करून 5 शेळ्या जरी सांभाळल्या तरी तुम्हाला 10 ते 12,000 रुपये महिना तुम्हाला याच्यामधून पडू शकतो. अशा हिशोबाने तुम्ही शेळीपालन करा. असा आहे आपला हिशोब. आणि असं 5 शेळ्यांचं आपलं उत्पन्न वार्षिक म्हणजे 15 महिन्याचं सांगितलं मी तुम्हाला सुटेसूट. तर मित्रांनो बस व्हिडिओ मोठा होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. कमेंट करा मित्रांनो, कमेंटची काही अडचण नाही. 100% तुम्हाला जी काही प्रश्न असेल तो कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर थांबू इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.